मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। पण सुमारे 50,000 महिलांचे अर्ज रिजेक्ट झाल्याचे समोर आले आहे। त्यामुळे आता या रिजेक्ट झालेल्या अर्जदाराचे काय होणार आणि त्यांना योजनेचा लाभ मिळणार का याबद्दल सविस्तर इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल होणार आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला। चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया। ज्यांच्या अर्जदाराची नोंदणी रिजेक्ट झाली आहे त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा अर्ज करता येणार आहे। त्यामुळे या महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या महिलांनी सप्टेंबर पूर्वी अर्ज केला नाही त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे निधी म्हणजे 3,000 रुपये मिळणार नाहीत। त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल। मित्रांनो 1 सप्टेंबर नंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ त्याच महिन्यापासून मिळेल, परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ त्यांना मिळणार नाही। हे स्पष्ट करताना आदिती ठाकरे यांनी गडचिरोलीमध्ये सांगितले की यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांच्या योजनेचा लाभ मिळेल। ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना योजनेचा लाभ मिळेल। या योजनेअंतर्गत 2,40,00,000 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, ज्यापैकी 1.5 कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे। परंतु उर्वरित 40 ते 42 लाख महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल नंबर नसल्याने त्यांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे। एकदा हे लिंकिंग पूर्ण झाल्यावर उर्वरित महिलांनाही योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती महिला व बालविकासाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर मित्रांनो यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा। आणि मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती पाहिजे असेल की नवीन अपडेट काय आहे काय नाही, लाडकी बहीण योजनेबद्दल काय काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये याबद्दलची मित्रांनो सर्व माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तिथे असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।